मुलगी शिकली का? प्रगती झाली का? पूर्वेकडे शाळा, चालली पश्चिमेला. उत्तर एकच, दक्षिण अश्रूचं. प्रगती इयत्ता 12वीची विद्यार्थिनी सकाळी लवकर उठून तयारी करून कॉलेजला जायला निघाली. तिची तयारी होत असताना आईने तिचा डबा तयार केला होता. घराच्या पूर्वेला 2 किलोमीटरवर तिचे कॉलेज होते. बाय मम्मी, असे म्हणत ती निघाली. 1 किलोमीटर जाताच तेथे एक उभ्या असलेल्या मोटारसायकलवर बसून ती आता दक्षिणेला निघाली. उत्तर एकच होतं, प्रगतीची आता दिशाभूल झाली होती. काही किलोमीटरवर ती त्याच्यासोबत घट्ट मिठी मारून एका इमारतीपुढे पोहोचली. दोघेही इमारतीत गेले. 2 पायांमधील विश्व उपभोगून आले. कॉलेज सुटायच्या वेळेवर ती कॉलेज गेटवर पोहोचली. आई गेटवर मधल्या सुट्टीपासून उपाशी उभी होती. कॉलेजमध्ये माझी मुलगी नाही पोहोचली हे पाहून घाबरून याला त्याला विचारत होती. सगळी माहिती तिने मागील 1 तासात मिळवली होती. आई आणि प्रगती समोरासमोर होते. कॉलेज सुटली आणि कायमचीच. हा एक जुना ट्रेंड होता. आईने मुलीला समजण्यापेक्षा समाजाची भीती बाळगली. नवीन ट्रेंड हा होता की प्रगतीने शिकून काहीतरी स्वतःचं अस्तित्व बनवावे, स्वावलंबी बनावे, पायावर उभे राहावे. त्यासाठी तिचे शिक्षण सुरू ठेवावे, तिला योग्य तो समज द्यावा आणि तिने समजून घ्यावे. पण तिचा पाय घसरला आणि ती अडकली. लग्न आणि संसाराचे ओझे तिच्यावर लादले गेले. प्रगती थांबवली गेली. ज्याच्यासाठी तिची कॉलेज सुटली ते 2 पायांमधील विश्व तिला आता दररोज सोसावे लागते. पण कॉलेज करून काहीतरी करण्याची इच्छा तिची अपूर्ण राहिली. दक्षिणा म्हणून अश्रूच मिळाले. मुलगी शिकली का? प्रगती झाली का? उत्तर कमेंट कराच.